आपल्या आरोग्यासाठी कच्ची कैरी आणि पुदिन्याचे अनेक फायदे आहेत। उन्हाळ्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी सहजरित्या उपलब्ध होतात। त्यामुळे कच्ची कैरी आणि पुदिन्याची आंबट गोड चटणी आज आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। या चटणीसाठी लागणारे सर्व साहित्य आपल्या घरी सहजरित्या उपलब्ध असतात। शरीरासाठी थंड असलेले साहित्य या चटणीकरिता आपण वापरू शकतो। विशेष म्हणजे अगदी झटपट कमीत कमी वेळेमध्ये ही चटणी बनवून तयार होते। जाणून घेऊयात ही रेसिपी। आज आपण कच्च्या कैरीची चटणी बघणार आहोत। कच्ची कैरी म्हटलं की उन्हाळ्याचे दिवस आठवतात। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही कैरी आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण खातो। त्यात आपण आज चटणी करणार आहोत कच्च्या कैरीची। त्यासाठी माझ्याकडे हे साहित्य आहे। 1 वाटी कच्च्या कैरीचे काप, 1 वाटी गूळ, 1 वाटी पुदिन्याची पानं, 2 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्ता, सांबार, अख्खं जिरं आणि चवीनुसार मीठ। उन्हाळ्यात पुदिन्याची पाने खूप थंडी असतात। शरीरासाठी ते गुणकारी पण आहेत। पाचन तंत्र आपलं चांगलं करण्यास मदत करतात। कृतीकडे वळूया। याची रेसिपी अगदी सोपी आहे, कोणीही करू शकते। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया। 1 वाटी कैरी, 1 वाटी पुदिन्याची पाने, थोडासा कोथिंबीर, 2 मिरच्या कापून घेतलेल्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, जिरे 1 चमचा जिरे घेतले आहे मी इथे। आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। कढीपत्ता, 1 वाटी गूळ। मिक्सरमध्ये गूळ सहज बारीक होतो। तुम्हाला वाटल्यास तुम्ही किसूनही घेऊ शकता। मी इथे अख्खाच घेतलेला आहे। चवीनुसार मीठ। हे सगळं साहित्य आता आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून पूर्ण एकजीव करून घेऊया। हे सगळं साहित्य आपण आता इथे मिक्सरमध्ये एकजीव करून घेतलं आहे। छान बारीक वाटून घेतलेलं आहे। आता आपण याला एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आपली चवदार, पौष्टिक आणि थंडगार अशी कैरीची पुदिन्याची चटणी तयार आहे। या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा ही कैरीची चटणी नक्की करून बघा। तर आपल्या घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यामधून ही कैरी पुदिन्याची चटणी बनवून तयार होते। अगदी 5 मिनिटात अगदी कमी वेळेमध्ये ही चटणी बनवून तयार होते आणि अगदी तोंडाची चव वाढवणारी ही चटणी आहे। या उन्हाळ्यात एकदा तरी ही चटणी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। अमिता शिंदे, न्यूज 18 लोकल, वर्धा।